नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% करण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे। दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे। यामध्ये तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, सिक्कीम अशा राज्यांचा समावेश होतो। या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर 2% वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे। दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या शासन निर्णयामुळे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवण्यात आलं आहे। दरम्यान आता आपण या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणाऱ्या संदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 30 एप्रिल 2025 रोजी एक GR जारी करण्यात आला। या GRनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी धर्तीवर वाढवण्यात आला आहे। या संबंधित राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी धर्तीवर 55% इतका झाला असून आता पुढील महिन्यात म्हणजे जून किंवा जुलै महिन्यात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा 2% वाढवला जाणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाईल अशी माहिती आली आहे। अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्यावेळी महागाई भत्ता वाढवून लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।